नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत इंग्रजी ग्रामर, तेही मराठीतून। इंग्रजी व्याकरण म्हटलं की सर्वांना इंग्रजीची भीती वाटते, तर आपण ते इंग्रजी व्याकरण आज आपण मराठी भाषेतून बघणार आहोत। तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। आज बघूया शब्दांच्या जाती, पार्ट ऑफ स्पीच। वाक्यात येणाऱ्या शब्दांची वेगवेगळी कार्य असतात, त्या कार्यावरून त्यांना नावे देण्यात आली आहेत। त्या नावांना शब्दांच्या जाती, पार्ट ऑफ स्पीच असे म्हणतात। मराठी भाषेप्रमाणेच इंग्रजी भाषेतील शब्दांच्या 8 जाती आहेत। त्यांना 2 गटात विभागण्यात आले आहे, विकारी व अविकारी। विकारी म्हणजे बदल, होय। प्रत्येक शब्द त्याऐवजी कोणत्या तरी जातीचा असतो। शब्दांच्या 8 जाती पुढीलप्रमाणे आहेत। विकारी नाम म्हणजेच नाऊन, सर्वनाम, प्रोनाउन्स, विशेषण, ॲडजेक्टिव्ह, क्रियापद, वर्ब। अविकारी जातीमध्ये क्रियाविशेषण, 5वा ॲडवर्ब व 6वा शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रिपोजिशन, उभयनामी अव्यय म्हणजे कंजक्शन, केवलनामी अव्यय म्हणजे इंटरजेक्शन। वाक्यात केलेल्या कार्यावरून शब्दाची जात ठरत असल्यामुळे एकाच शब्दाने वाक्यात निळ्या जातीचा शब्द म्हणून वापरला जाऊ शकतो। एका शब्द एका वाक्यात क्रियापद म्हणून वापरला असेल तर तो शब्द दुसऱ्या वाक्यात नाम म्हणून वापरला असेल तर तिसऱ्या वाक्यात तो विशेषण असेल। उदाहरणार्थ ऑल हा शब्द बघूया। पहिला आहे ऑल मॅन आर इक्वल, हे ॲडजेक्टिव्ह मधलं वाक्य आहे। ही इज ऑल इन अ ग्राउंड, हे नाऊन मधलं वाक्य आहे। ऑल इज वेल इज हे प्रोनाउन मधलं शब्द आहे, वाक्य आहे। शी वॉज ऑल अलोन, इथे ऑल हा ॲडवर्बच्या रूपात वापरला गेला आहे। त्यानंतर बघूया फास्ट शब्द। सम पीपल फास्ट ऑन मंडे। फास्ट हा शब्द वर्बच्या माध्यमातून वापरला गेलेला आहे। मंडे इज द डे ऑफ द फास्ट फॉर हर। फार हा नाऊनच्यासाठी वापरला गेला आहे। तिसरं सेंटेन्स बघूया, ही इज द फास्ट रनर। तिथे फास्ट हा शब्द ॲडजेक्टिव्हच्या स्वरूपात वापरला गेला आहे। त्यानंतर आहे हे रन फास्ट, तर फास्ट हा शब्द ॲडवर्बच्या रूपात वापरला गेला आहे। अशाच प्रकारे अनेक शब्द हे ॲडवर्ब, नाऊन, प्रोनाउन्स, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, कंजक्शन, इंटरजेक्शन, प्रिपोजिशन यासाठी वापरले जाऊ शकतात। तर याला काय म्हणतात, शब्दांच्या जाती। पुढील भागात आपण पुढील भाग बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।